अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिकला या 1-2-3 वर्षात माझा प्रवास आहे. मूक आंदोलनाच्या माध्यमातून भुजबळ साहेब आले होते आणि त्यावेळेस भुजबळ साहेबांनी माझी चर्चा झाल्यानंतर मी त्यांच्या घरी येणार असं त्यांना सांगितलं होतं. आज प्रामुख्याने येण्याचं कारणच ह्याच्यासाठी मी आलो की 6 मेला राजश्री छत्रपती शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे आणि शाहू महाराज हे नुसते कोल्हापूरचे नाही आहेत, तर राजश्री शाहू महाराजांचा विचार हा महाराष्ट्र किंबहुना देशात आणि जगात पोचलेला आहे. ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं 1902 मध्ये, ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांना 50% आरक्षण पहिल्यांदा कुठल्या राजाने दिलं असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत ते घटित केलं. आणि बहुजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी माझा हा नेहमी प्रयत्न असतो. आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं आणि नाशिककरांचं जिव्हाळ्याचे संबंध होते त्यावेळीपासून. मला मुद्दाम सांगायचं आहे की शाहू महाराज इथं नाशिकला इथं आल्यानंतर मराठा विद्याप्रसारक मंडळाला भरपूर मदत केली होती. आपलंच पिंपळगाव बसवंत जे गाव आहे तिथं सत्यशोधक समाज वाढवण्यासाठी त्यावेळी गणपतराव मोरेंना ताकद दिली होती. आणि असे अनेक किस्से आहेत जे करवीर छत्रपतींचे आणि नाशिककरांचे आहेत. हे सगळी आम्ही मगाशी चर्चा केली आणि मी भुजबळ साहेबांना विनंती केली की शाहू महाराजांचा विचार परत एकदा आपल्याला एक संधी मिळालेली आहे की आपण 6 मेच्या शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या माध्यमातून आपण शाहू महाराज परत जगभर पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी परत एकदा प्रयत्न करायला पाहिजे. आमची चांगली सविस्तर चर्चा झाली, ते स्वतः सांगतीलच, पण एक दिल खुलासा आमची चर्चा झाली. बहुजन समाजाला न्याय कसा द्यायला पाहिजे, बहुजन समाजाचा उद्धार कसा व्हायला पाहिजे, आणि जे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं 18 पगड जात 12 बलुतेदारांचं, जे राजश्री शाहू महाराजांनी जे बहुजन समाजाला न्याय दिला त्यामध्ये SC, ST, OBC मराठा समाजाचा समाविष्ट होता. तर या सगळ्यांना एकत्र कसा आणता येईल या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली. मी आज फार खुश आहे की एक इतके ज्येष्ठ व्यक्ती OBCचं नेतृत्व करणारे भुजबळ साहेब आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन तळागाळात समतेचा लढा असेल किंबहुना त्यांची समता परिषदच्या माध्यमातून असेल, हे चांगल्या पद्धतीने करतात. मी नुसता वंशज आहे, मला 7 अभिमान आहे, पण त्यांच्या विचाराच्या ह्याच्याने माझी वाटचाल चालू आहे आणि ते प्रयत्न करत असतो. पण हे तर मुळात खरे शाहू महाराजांचे भक्त आहेत, शाहू महाराजांचे वारसदार म्हटलं तरी काही हरकत नाही, विचाराचे वारसदार म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण का शेवटी हा OBC समाज, हा SC समाज, ST समाज, हा मराठा समाज एकत्र कसा नांदू शकतो हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला वाटतं बाकी सगळं भुजबळ साहेब बोलतील. नाही, भुजबळ साहेब बोलणार नंतर बोलणार. बोलायचे नाही, बराच दिवस चाललं होतं की महाराज म्हटलं चहाला माझ्याकडे येणार म्हणून मागे पण एकदा ठरलं होतं, परंतु काही कार्यक्रम निघाले, काही जमलं नाही. आणि आज आमची बऱ्याच विषयावर चर्चा झाली. आणि अर्थात चर्चा जास्त विषय म्हणजे फुले शाहू आंबेडकर. आता फुले शाहू आंबेडकर छत्रपती हे तर आमचे देवच आहेत, त्यामुळे त्याच्यावरच जास्त चर्चा. आणि आता ते महाराजांनी सांगितलं की 6 मेला त्यांची स्मृती शताब्दी येते आहे. आम्ही तर आता समता परिषदेची बैठक आताच बोलवलेली आहे आणि या स्मृती शताब्दी निमित्त जे आहेत वेगवेगळे कार्यक्रम घेऊन शाहू महाराजांच्या कार्याला, त्यांच्या राजकारणाला, त्यांनी बहुजन समाजासाठी घेतलेले जे निर्णय आहेत ते अगदी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांना त्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे महात्मा फुल्यांनंतर जे आहे त्यांनी जे महात्मा फुल्यांनी जे सांगितलं ते आचरणात आणणारे पहिले राजे या देशातले जे आहेत ते छत्रपती शाहू महाराज, की ज्याने महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे 50% आरक्षण त्याने
1902 साली दिलेला आहे. तर ते आमचे देवच आहेत, तो प्रश्न. त्यामुळे आम्ही तर ते कार्यक्रम करणार. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुद्धा पवार साहेबांशी आम्ही आता चर्चा करून हा कार्यक्रम जो आम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर कशा रीतीने त्यांच्या स्मृतीला उजाळा देता येईल आणि या निमित्तानं जे आहे पुन्हा एकदा जे आहे बहुजन समाजामध्ये हे जे समतेचा जो एक संदेश फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहे, आपण सगळे एक आहोत बहुजन समाजाचे लोक, आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकाला आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यासाठी आता त्यांनी सांगितलं महाराजांनी की सत्यशोधक समाजाची बरेच कार्यकर्ते, गणपतराव मोरे असतील तर अनेक जे आहेत आपल्या नाशिकमध्ये होते. आणि ज्या वेळेला हे मराठा विद्याप्रसारक संस्थेची जे आहे मांडणी करण्यात आली आणि त्यावेळेला तिथल्या विद्यार्थ्यांना जे चपात्या वगैरे करून देणं किंवा जेवण करून देण्याचं काम जे आहे गणपतराव मोरेंच्या ज्या घरची माणसं करत होती, तर ते सुद्धा करायचं नाही म्हणून त्यांच्यावर काही विशिष्ट लोकांनी जे आहे दादागिरी सुरू केली, दगडफेक अमुक तमुक जे जे काय असेल ते, आणि एक भीतीचं वातावरण त्यावेळेला निर्माण केलं. त्यावेळेला विरोध झालेला आणि त्यावेळेला प्रत्यक्ष शाहू महाराज कोल्हापूरहून इथं आले आणि उभे राहिले. कोण अडवतं तुम्हाला मी बघतो म्हणाले. आणि एक हिंमत जी आहे सत्यशोधक समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिली आणि मग बहुजन समाजाची मुलं शिकायला लागली, संस्था मोठ्या झाल्या. आजही ती कोनशिला जी आहे तिथे लावलेली आहे, आम्ही स्वतः ती पाहिलेली आहे. तर हे पुन्हा एकदा जे आहे वातावरण बहुजन समाजाचं आपण सगळ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी 6 मेचा हा स्मृती शताब्दीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पार पाडायचं ठरवलेलं आहे. तो कदाचित वर्षभराचा सुद्धा तो कार्यक्रम राहील. आता नुकतीच जे आहे सावित्रीबाई फुल्यांची सुद्धा स्मृती शताब्दी झालेली आहे. तर फुले शाहू आंबेडकरांचे जे आहेत आता आम्ही कार्यक्रमच आखतो आता वर्षभर. ते करायला पाहिजे. शेवटी आता जे काही चाललेलं आहे देशभरामध्ये जे वातावरण, आता मी त्याच्यावर राजकारणावर जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु फुले शाहू आंबेडकरांचेच विचार जे आहे ह्या सगळ्या दलदलीतून या देशाला वाचू शकतात, समाजाला वाचू शकतात, असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे. त्याचा आम्ही प्रचार प्रसार करणार आहोत. मला मोठा म्हणजे आनंद आहे की महाराज स्वतः इथे आले, चर्चा करण्याची संधी त्यांच्याबरोबर मला मिळाली आणि आम्ही एकमेकाला समजून सुद्धा घेतलं. आणि त्या ओबीसीचं कार्यसुद्धा त्यांचंच कार्य आहे. त्यांनी सांगितलं की सगळेच समाज जे आहेत महाराष्ट्रातील समाज घटक जे आहेत हे शेवटी महाराजांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे कुणाला अन्याय होणार नाही, म्हणून सगळ्यांना न्याय कसा मिळेल त्यासाठी ते काम करतात आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आहोत. आज मराठा आरक्षणाचं नेतृत्व आपण करता, राज्यभरातलं ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व भुजबळ साहेब करत आहेत. आज तुम्ही दोन्ही दिग्गज नेते आरक्षणाचे प्रणेते करतात, त्या दोन्ही म्हणजे समाजाचे एकत्र या ठिकाणी बसलेले आहात. मात्र मधल्या काळात दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला होता. या निमित्तानं आपण दोघंही नेते राज्यभरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ? नाही, मला वाटत नाही जे तुम्ही म्हणता मराठा ओबीसीमध्ये वाद आहे. उलटं वाद होऊ नये म्हणून मी त्यासाठी नेहमी माझा लढा आहे. माझं एकूण एक भाषण जर तुम्ही पाहिलं असेल, असं केव्हा होत नाही की मी ज्यावेळी बहुजन समाज हा शब्द वापरत नाही. बहुजन समाजाचा अर्थच आहे की जे शाहू महाराजांनी जे अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा हे जे केलं होतं, एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला, तोच माझा प्रयत्न आहे. आणि असे थोडे विकृत लोक आहेत जे ओबीसी आणि मराठामध्ये वाद आणायचा प्रयत्न करतात, जे ओबीसी आणि मराठाचे वाद आणण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटत नाही, जे करत असतील त्यांना माझा पूर्ण विरोध असणार आहे किंवा कुठल्याही प्रसंगी मराठा ओबीसी वाद होऊ नये. मी तर म्हणतो SC ST ओबीसी आणि मराठा समाज हा बहुजन समाजाचा घटक आहे आणि जो वाद करत असेल त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. महाराज जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कुठे असा मराठा ओबीसी वाद नाही. हा वाद कुठे कधी येतो? निवडणुकीच्या वेळेला.
काय निवडणुकीच्या वेळेला एखादा उमेदवार ह्या वेगळ्या समाजाचा वगैरे असला की मग त्या ठिकाणी जे आहे काही लोक जे आहे फक्त त्यांच्यापुरतं फायद्याचं ते बघतात आणि अशा प्रकारचे वाद आणि चर्चा वाढवतात. बाकी मला वाटत नाही, कारण मराठा समाजाच्या आरक्षणाला सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे आणि ओबीसी आरक्षणाला विरोध कुठल्याही मराठा समाजाच्या नेत्याने केलेला नाही, आतापर्यंत कुणी केलेला नाही. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र जाऊ. परंतु वातावरण असं काही लोक जे निर्माण करतात, त्याच्यामध्ये काही माझ्या जवळचे मित्र असतात ते माझ्यावर अधिक प्रेम करणारे, ते अधिक वातावरण निर्माण करतात त्या संदर्भामध्ये. ठीक आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज काही चर्चा झाली का? कारण मराठा आणि दोन्ही आरक्षण आता न्यायप्रविष्ट आहेत, केंद्राच्या पातळीवरून किंवा न्यायप्रविष्टाच्या मुद्द्यावरून कसं लढण्याची काय रणनीती वगैरे तयार केली? नाही, तुम्ही विषय म्हटला न्यायप्रविष्ट, विशेष न्यायप्रविष्ट असल्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन जोर लावल्याशिवाय कोणालाच न्याय मिळू शकत नाही. आणि माझी तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनी मिळून जर जोर लावला तर यातनं मार्ग निश्चित आम्ही सगळे एकमेकांना जे आहे जास्तीत जास्त ताकद देणार आहोत. सगळं नाशिकमध्ये येऊन भेट घेतलेली आहे, कुठेतरी राष्ट्रवादीशी जवळीक या माध्यमातून नाही, माझी राष्ट्रपती नियुक्त खासदार असणं माझी सगळ्यांचीच जवळीक आहे आणि छत्रपतींची जवळीक असणं स्वाभाविक आहे सगळ्यांचीच पाहिजे आणि काही चुकीचं आणि नाही. छत्रपतींनी सगळ्यांची जवळीक साधलीच पाहिजे, कारण सगळ्यांचे ते छत्रपती आहेत. पण आता कार्यकाळ पण नाशिक लोकसभेमधून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी बापरे. माझ्यापेक्षा भुजबळ साहेब चांगलं उत्तर दिसले, मला काही माहित नाही आता. आणि सगळ्यात महत्वाचं अशा म्हणजे तुमची सूचना आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा टर्म 2 मेला संपतोय. 2 मेपर्यंत मी कुठलीही चर्चा राजकीय करणार नाही आणि माझी सुद्धा भुजबळ साहेबांची कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे. 2 मेच्या नंतर मग आपण जर मी इथं आलो तर तुम्ही जरा शंका व्यक्त करा. हे 2 आता हे होत आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीला अजून 2-2.25 वर्ष आहेत, समजलं ना. ठीक आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आज असं म्हटले की ओबीसी आरक्षण हे राज्य सरकारच्या नाकाबंदीपणामुळे ते हातचं गेलेलं आहे. आपल्यालाही असंच वाटतं? हे बघा, मी क्लिअर केलेलं आहे 2 मेपर्यंत मी कुठलीही राजकीय भाष्य करणार नाही आहे. 2 मेच्या नंतर आपण परत भेटू. धन्यवाद. चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.